1 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे। आधार कार्ड पासून बँकिंग, गॅस सिलेंडर आणि म्युच्युअल फंडांपर्यंत सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच बदल लागू होतील। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 नोव्हेंबर पासून देशभरामध्ये आता 10 नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागू झाले। यामध्ये गॅसचे रेट असतील, आता हयातीचा दाखला पेन्शनधारकांचा असेल, शेतकरी असतील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असतील, पोस्ट ऑफिस असेल, लाईट बिल असेल, तर अशा सर्वांसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियमावली या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून आता लागू होणार आहे। तुम्ही पाहू शकता 1 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू होतील हे 10 नवीन नियम। 140 कोटी जनतेला मोठा फटका बसणार आहे। पेट्रोल डिझेलचे रेट असतील, गॅसचे रेट असतील, त्याचबरोबर रेशन कार्डा संबंधितले नवीन नियम, आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम, बँक खात्याच्या संदर्भातील नवीन नियम, लाडकी बहीण योजना, पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला, याचे सर्व काही नियम, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील काही योजनांमध्ये काही नियम या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता बदलण्यात आले आहेत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आता शेवटी आपण अतिशय महत्त्वाचे 2 मुख्य घोषणा सरकारच्या माध्यमातून कोणते होणार आहेत, काही नियम सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि महिला त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस आता आनंदित होणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून खूप मोठी भेट आता या ठिकाणी देण्यात आली आहे। ती 1 नोव्हेंबर 2025 पासून आता लागू सुद्धा होणार आहे। तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या, जी 1 नोव्हेंबर पासून आता लागू होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की 1 नोव्हेंबर पासून जे जे काही बदल होणार आहेत तर ते नेमकं काय असणार आहेत आणि कोणत्या नियमाचा कसा फटका तुम्हाला बसणार आहे आणि नेमकं काय काळजी घ्यावी लागणार आहे, नक्की पहा। आता पहा, या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून 10 नवीन नियम या ठिकाणी आता लागू होणार आहेत। याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे। कोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहेत आणि कोणत्या गोष्टीचे भाव या ठिकाणी स्वस्त होणार आहेत। या नोव्हेंबर महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे। त्याबद्दल काही महत्त्वाचे नियम सुद्धा या ठिकाणी आता बदलण्यात आलेत। त्यानंतर शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, SBI खातेधारक, पोस्ट ऑफिसचे खातेधारक, ज्येष्ठ नागरिक असतील, शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आणि PM किसान योजना याचा पुढचा हप्ता वितरणाची तारीख जाहीर झाल्या। सर्व सविस्तर डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही आता बनवून राहायचं आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून भरपूर गोष्टींचे दर या ठिकाणी बदलत असतात। काही नियमामध्ये बदल होत असतो, काही गोष्टी महाग होत असतात, तर काही गोष्टी स्वस्त होत असतात, तर काही नियमामध्ये मोठा बदल होतो, काही योजना नवीन सुरू होतात। तर 1 नोव्हेंबर पासून आता प्रचंड गोष्टींमध्ये बदल होतोय, ज्याचा परिणाम 140 कोटी जनतेला या ठिकाणी आता होतोय। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10 बदल या ठिकाणी झालेत। 3 अतिशय पहिले महत्त्वाचे त्या ठिकाणी नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेत, ज्यामध्ये सर्व महिला आणि शेतकरी अतिशय आनंदित होणार आहेत। त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांमध्ये सुद्धा आनंदाची बातमी आहे। पेट्रोल डिझेलचे गॅसच्या संदर्भात देखील एक खूप मोठी आनंदाची बातमी आता नागरिकांसाठी आली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पहिला जो बदल आहे तर तो रेशन कार्ड आणि आधार लिंकिंगच्या बाबतीत आहे। बघा, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डासंबंधी 2 प्रमुख नियम या ठिकाणी लागू होतील। रेशन कार्ड धारक असाल तर हे 2 नियम पाहिल्यानंतर लगेचच आपण आधार कार्डच्या संदर्भातील एक महत्त्वाच्या नियमाकडे जाऊया। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो सिम कार्डच्या संदर्भात या ठिकाणी आलेला आहे। मोबाईल वापरत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये जिओ सिम कार्ड असेल, वोडाफोन असेल, तर यापैकी कोणतंही एक सिम कार्ड जर तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी असेल तर तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं कार्ड ब्लॉक होऊ शकतं, कार्ड बंद सुद्धा होऊ शकतं। त्याचं काय झालंय की रेशन कार्डाबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे, ती पण तुम्हाला सांगणार आहे। परंतु केंद्र सरकारने आता रेशन कार्डावर गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे। जे तुम्हाला गहू आणि तांदूळ दिलं जातं त्यापेक्षा 2 किलो वाढवून देणार आहेत। कधी देणार आहेत, नक्की पहा। आता बघा, गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा निर्णय घेण्यात आलाय रेशन कार्ड धारकांसाठी असं सांगण्यात आलंय की आता गहू आणि तांदूळ घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतलाय। याआधी सुद्धा तुम्ही या बातम्या नक्की ऐकलेल्या असणार,
परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब या ठिकाणी आता झालेलं आहे। याची तारीख सुद्धा कोणती जाहीर करण्यात आल्या, कोणत्या तारखेला घरपोच सेवा गहू आणि तांदूळ रेशनधारकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे। बघा, रेशनधारकांना गहू आणि तांदूळ किती वाढवून दिले जाणार आहे, तसेच घरपोच सेवा देण्यासाठी सरकारचा GR देखील काढण्यात आलाय। त्या GR मध्ये तारीख सुद्धा सांगण्यात आल्या। त्या रेशनधारकांना रेशन धान्य मोफतपणे घरपोच सेवा सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आता आपण पाहूया की गहू आणि तांदूळ किती वाढवून दिले जाणार आहे आणि कोणत्या तारखेला ही मोफत सेवा घरपोच आणून त्या ठिकाणी रेशनधारकांना आता दिली जाणार आहे। बघा, सरकारने याचा GR काढलाय, याच्यावर शिक्कामोर्तब झालाय। याची तारीख देखील आता कोणती जाहीर करण्यात आल्या ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी राज्यातील PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता 4,000 रुपये मिळण्याची तारीख जाहीर झाल्या। कोणत्या तारखेला 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत याची अधिकृत माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। तत्पूर्वी मोबाईलच्या संदर्भात, सिम कार्डच्या संदर्भात एक अतिशय मोठा नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये 2 वर्ष तुम्ही तुमचं सिम कार्ड, तुमचा नंबर या ठिकाणी बंद होऊ शकतो। 1 नोव्हेंबर पासून याची अंमलबजावणी या ठिकाणी आता होणार आहे। आता बघा, तुमचं वोडाफोन, एअरटेल, जिओ कोणतेही सिम कार्ड असेल तर लक्षपूर्वक बघा, ट्राय जी टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे तर ती भारताची आहे आणि त्यांच्या मार्फत नवीन नियम लागू होणार आहे। खूप मोठ्या नियमामध्ये बदल होतोय, ज्याच्या माध्यमातून असं काय नियम त्या ठिकाणी असणार आहे, जर तुम्ही तुमचा मोबाईल जर टेलिमार्केटिंग म्हणजे कुठलीही गोष्ट विकण्यासाठी करत असाल तर तुमचा मोबाईल नंबर 2 वर्षासाठी त्या ठिकाणी कायमचा 2 वर्षासाठी बंद देखील आता होऊ शकतो। आणि खास करून हे कंपन्यांसाठी आहे, ज्या कंपन्या पर्सनल नंबरवरून तुम्हाला कॉल करतात। एखादा इन्शुरन्सचा प्लॅन घ्या, एखादा विमा घ्या, एखादी स्कीम घ्या, एखादी वस्तू घ्या, तर पर्सनल नंबरवरून हे कॉल त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून ब्लॉक केले जाणार आहेत। त्यामुळेच नक्कीच यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर असे कॉल जर येत असतील तर तुम्ही आता 1909 या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून त्याची तक्रार आता करू शकता, कारण फसवणुकीचे त्या ठिकाणी घटना वाढू लागल्या आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। पुढचा नियम ऐकण्यासाठी आता रेशन कार्डच्या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाचा नियम आहे, ती म्हणजे आनंदाचा शिधा। तुम्हाला दिवाळीला आनंदाचा शिधा वाटलेला नव्हता, तो आनंदाचा शिधा वाटप या ठिकाणी होणार आहे। त्याचं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे आनंदाचा शिधा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर आता नागरिकांना दिलेला नव्हता, तर तो शिल्लक राहिला होता, ज्याच्या माध्यमातून 1 पॅकेट वाटप करण्यात येणार आहे 100 रुपये किमतीला, ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर, 1 लिटर तेलाचा समावेश या ठिकाणी आता असणार आहे। तर याचं वाटप तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पुढील महिन्यामध्ये याचं वाटप सुद्धा आता या ठिकाणी होणार आहे। पुढचा नियम काय सांगण्यात आलाय आणि पेन्शनधारक असाल तर हयातीच्या दाखल्याबद्दल कोणते नियम लावण्यात आलेत नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी रेशनधारकांना आता 100 रुपये आनंदाचा शिधा वाटण्यासाठी 56,251 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्या। आनंदाचा शिधा दिवाळीला मिळणार होता, मिळालेला नाही, त्याचं वाटप आता त्या ठिकाणी परत एकदा सुरू होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तात्काळ तुम्ही आनंदाचा शिधा या ठिकाणी आता घ्यायचा आहे, या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, 2 ते 3 गुड न्यूज आता शेतकऱ्यांसाठी आल्या। नमो शेतकरी योजना, PM किसान योजना कोणती तारीख जाहीर झाल्या, ज्या तारखेला 4,000 रुपये शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहेत ती तारीख तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। तसेच रेशन कार्डावर जे गहू आणि तांदूळ किती नेमकं तुम्हाला वाढवून दिले जाणार आहे व कोणत्या तारखेला घरपोच सेवा दिली जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। परंतु तत्पूर्वी पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला याबद्दल काही महत्त्वाचे नियम या ठिकाणी आता बदलण्यात आले आहेत, ते देखील तुम्हाला पुढे आपण समजावून सांगणार आहे। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील यासाठी कोणते नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत, सर्व माहिती पाहणारच आहोत। तत्पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस खातेधारकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आली आहे। पोस्टात स्टेट बँकेत त्या ठिकाणी खाता असेल तर बघा, ती म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना वाढत आहेत। त्यामुळे आपलं आधार कार्डच्या मोबाईल नंबर जे लिंक आहे तर तो मोबाईल नंबर कुठेही त्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीला नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला किंवा तुम्ही नंबर अनोळख्या व्यक्तीला देत असाल तर अजिबात देऊ नका। अनोळख्या नंबरचा आलेला कॉल अजिबात उचलू नका। व्हॉट्सअपवरती कोणती लिंक त्या ठिकाणी आली तर क्लिक करू नका।
तुम्ही जर फेसबुक वापरत असाल तर तसेच सोशल मीडियाचे इतर त्या ठिकाणी माध्यम वापरत असाल तर त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा एखाद्या लग्नाची पत्रिका पाठवली जाते, हे चोर लोक आपल्याला एक साधा मेसेज सुद्धा करतात, लिंक पाठवतात. अशा लिंकवर अजिबात क्लिक करू नका, असा मेसेज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेच्या माध्यमातून आता सरकारने 7,400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना 4,000 रुपये येणार आहेत पहा. आता बघा, सरकारच्या माध्यमातून 7,400 कोटी रुपये नमो व PM साठी आता मंजूर करण्यात आलेत. पुढील महिन्याच्या 27 तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्याच्या 25 तारखेपासून मोफत गहू आणि तांदूळ जे मिळणार आहे तर ते घरपोच सेवा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेऊ शकतं. त्याचं कारण म्हणजे नागरिकांचं होणारा हाल लक्षात घेऊन जे तुम्हाला रेशन धान्य आणण्यासाठी रांगेत रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला उभा राहावे लागते, या सर्वांचा विचार करून सरकारने घरपोच सेवा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. पुढच्या महिन्याच्या 25 तारखेला याचा GR सरकार काढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता गहू आणि तांदूळ देखील 2-2 किलो या ठिकाणी वाढण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. आता महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल डिझेलचे रेट या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे आपले संबंध चांगले होऊ लागलेत, प्रत्येक देशाशी आपले संबंध चांगले होऊ लागलेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे रेट पुन्हा एकदा 10-10 रुपयांनी तर या ठिकाणी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. या ठिकाणी सोन्याचे रेट देखील कमी होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे जागतिक स्तरावर भांडणे आता कमी झालेत. परंतु हयातीच्या दाखल्याबद्दल काय अपडेट आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला सोन्याची रेट किती खाली आल्याचं पाहायला शकतंय, म्हणजे खाली येईल हे बघा. आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे देशातील भांडणं त्या ठिकाणी जागतिक त्या ठिकाणी संकट कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सोन्याच्या किमती देखील आता खाली येऊ लागलेत, तुम्हाला पण अंदाज आलाय. त्यामुळे आणखीन खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. किती खाली येणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना, याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना आल्या. KYC लाडक्या बहिणी तुम्ही केलाय का बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत खातं उघडलंय का बघा, तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सरकार आता पैसे देणार आहे. लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये खातं उघडणं या ठिकाणी आता गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतील. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हयातीचा दाखला. बघा, पेन्शनधारक असाल तर 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला हयातीचा दाखला देणं गरजेचं आहे. 30 नोव्हेंबरच्या वर जर त्या ठिकाणी गेलं तर तुमची पेन्शन ही त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बंद होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आत्ताच तयारीला लागा पेन्शनदार करून, कारण पटकन ही महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत. कारण पेन्शन जर एकदा बंद झाली तर ते चालू करण्यासाठी तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी धडपड करावी लागते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हयातीचा दाखला म्हणजे त्याला आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणतो, तर ते पटकन तुम्ही सादर करावं असं सरकारच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांना सूचित करण्यात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याला सर्वांनी लिंक करून घ्यायचं आहे. तसेच आधार कार्ड अपडेट केल्याशिवाय बँकेच्या खात्याला लिंक करू नका, अशी स्वतः सूचना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत असेल, पोस्टात असेल, तर या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला अपडेट करूनच लिंक करा. कारण अनेक खातेधारकांनी बँकेच्या काय केले, त्यांच्या बँकेचं खातं आधार कार्डला जोडले परंतु अपडेट न करता जोडले. यामध्ये काहींच्या जन्मतारखा आता या ठिकाणी पूर्ण नाही आहेत, तर काहींची नावे व्यवस्थित नाहीत. बँकेच्या खात्याला नाव जे आहे तर ते आधार कार्डवरती सेम असलं पाहिजे, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 300 युनिट लाईट बिल मोफत त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकरी बांधव आता खुश होणार आहेत. शेतकऱ्यांचे जिल्हे जे आहेत त्यांना 300 युनिट त्या ठिकाणी लाईट आता मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, अकोला असेल, वाशिम असेल, धुळे असेल, अशा प्रकारच्या 16 जिल्ह्यामध्ये याचा फायदा आता या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हे कसं वाटलं त्या ठिकाणी नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.